बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। त्याची वंदू चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारून आता। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आपल्या आजच्या पाठामध्ये स्थूल देहाचे वर्णन केल्यानंतर आता पुढे अवस्थादिकांचे वर्णन करतो म्हणले। स्थूल देहाचे वर्णन केल्यानंतर अवस्थादिकाचे वर्णन, तर जागृत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोगजान, क्रियाशक्ती, रजगुणमान, आकार मात्रा, विश्वाभिमान, स्थूल देहाची जागृत आदी अवस्था जी ही 8 तत्वे आहेत, त्यातील प्रत्येकाचे नाव आणि वर्णन ह्या पुढच्या कोष्टकामध्ये दिलेलं आहे। तर जागृत अवस्थेतील हे 8 तत्वांचं कोष्टक आहे आणि या 8 तत्वामध्ये 42 तत्व येतं। तर हे ध्यानात ठेवायला सोपंच आहे, पण याच्यात आपण अभ्यास करत जर असलो सतत तर मग आपल्या ध्यानात येऊ शकतं। 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत आणि 5 विषयानंतर त्यांच्या देवता 5 आहेत, असे हे 15 झाले। 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत आणि त्यांच्या देवतांची नावं 5 आहेत, हे 15 झाले। म्हणजे 15 आणि 15 30 झाले। आणि अंतःकरण, अंतःकरणामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार आणि त्यांचे विषय आणि त्यांच्या देवता, असे हे 12। तर 15 15 दोन्ही 30 आणि 12 42, असे हे 42 तत्वाचं कोष्टक आहे आणि ते जागृत अवस्थेतील 8 तत्व आणि त्याच्यामधले हे 42 तत्व आहेत। तर या कोष्टकाचा अर्थ म्हणजे पहिलं जागृत अवस्था, आता आपण जागे आहोत। रिटर्न आवाज येते वाटतं। हां, जागृत अवस्था 1, नेत्रस्थान 2, वैखरी वाचा 3, स्थूल भोग 4, क्रियाशक्ती 5 आणि रजगुण 6 आणि आकार मात्रा 7 आणि विश्वाभिमान 8, असे हे जागृत अवस्थेतील 8 तत्वाचं कोष्टक आहे। तर जागृत अवस्था ही जीव जागा असून त्यास इंद्रियापासून म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरणे यापासून झालेल्या त्यांच्या शब्द स्पर्श रूप रस गंधादी विषयाचे ज्ञान ज्या अवस्थेत स्पष्टपणे होते त्या अवस्थेला जागृत अवस्था असं म्हणतात। जागृत अवस्थाच कशाला म्हणायचं हे ध्यानात घ्या। स्वप्न नाही, सुसुप्ती नाही, जागृती अवस्था। आता आपण आहोत ह्या जागृती अवस्थेमध्ये आहोत आणि ही जागृत अवस्थेमध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरण, शब्द स्पर्श रूप रसगंध आणि त्याचे दैवत, हे सर्व मिळून काय आहे, ही जागृत अवस्था आहे। आणि ह्या अवस्थेला जागृत अवस्था म्हणतात अशा शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेले आहे। जीवाच्या या जागृत अवस्थेचा व्यवहार एकंदर मिळून 42 तत्वापासून होतो। त्या 42 तत्वांची नावे वर दिलेल्या कोष्टकावरून समजावी। वर सांगितलेल्या 42 तत्वापैकी प्रसंगोपात एखादे तत्व जरी कमी असले तरी तितका व्यवहार जागृत अवस्थेत कमी होईल। जागृत अवस्थेत जागे झाल्यापासून झोपेपर्यंत जे काही आपले व्यवहार होतात त्या सर्वांना जाणणारे आपण साक्षी आहोत। हे ध्यानात घ्या, आपण कसे साक्षी आहोत, आहे की नाही। आपण ह्या जागृत अवस्थेचे साक्षी आहोत। आपल्याला जागृत अवस्था कळाली की नाही। जागृत अवस्था आपल्याला कळते आहे, तर या जागृत अवस्थेचे आपण काय आहोत, तर आपण साक्षी आहोत। तर नेत्रस्थान, आता नेत्रस्थान म्हणजे डोळे, आहे की नाही। डोळे जागृत अवस्थेचे आहे, कारण विशेष करून नेत्राच्या योगाने जागृत अवस्थेतले व्यवहार घडतात। डोळे नसतील तर आपल्याला व्यवहाराला अडचण येते, डोळे आहेत म्हणून तर आपला व्यवहार होतोय, आहे की नाही। आणि दुसरी आहे वैखरी, तिसरी वैखरी वाचा। आता वैखरी वाचा म्हणजे आपल्याला बोलता येण्यासाठी काय काय लागतं बघा। बोलता येण्यासाठी कंठ पाहिजे, बोलायसाठी टाळू असते ना, जिव्हामूळ,
टाळू, जिव्हामूळ, दात, ओठ, नासिका, ऊर, छाती, शिर आणि डोके हे एवढं असल्याशिवाय आपले शब्द बाहेर पडत नाहीत. ईश्वरानं काय नियोजन केलं त्यालाच माहिती, त्या प्रभूला. आपल्याला बोलता यावं म्हणून त्यांनी आपल्याला कंठ, टाळू, दात, ओठ, नाक, छाती आणि डोकं हे 8 स्थानाच्या योगाने स्पष्टपणे मनुष्य जे बोलतो त्याचे नाव वैखरी वाचा. आपल्याकडं एवढं अशा पद्धतीचं बनवलं हे यंत्र. हे यंत्र कोणालाही बनवता येत नाही, ते ईश्वराची निर्मिती आहे. पण त्यांनी बघा 84 लक्ष योनी बनवलेले आहेत मायेच्या द्वारे. आणि हे वैखरी वाचाचे एवढे 8 तत्व असतात, तर त्याला बोलता येतं हे 8 भाग असले तर, आणि ते सर्व एकत्र केलेले असले पाहिजेत. आणि स्थूल भोग म्हणजे काय? सुखदुःखादी जे भोग स्पष्टपणे जागृत अवस्थेमध्ये होतात. आता आपल्याला सुखदुःख होतात की नाही? सुखदुःख होतात म्हणजे ते स्थूल भोग आहे, आणि ते सुखदुःख आपल्याला स्पष्टपणे कळतात. आपण त्याचे साक्षी आहोत. क्रियाशक्ती म्हणजे जागृत अवस्थेत शरीराकडून क्रियारूप व्यवहार ज्या शक्तीने होतात ती शक्ती. आपल्याला हातापायाने तोंडाने सर्व ज्या क्रिया होतात, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाकडून क्रिया होतात, तर हे सर्व क्रियाशक्ती, त्याला क्रियाशक्ती असं म्हणतात. आणि रजगुण म्हणजे अभिमानाच्या योगाने रागद्वेषादी राजसी या ज्या गुणाच्या योगाने जागृत अवस्थेत घडतात, तो म्हणजे रजगुणामुळे काय होतात? रागद्वेषादी घडतात. आकार मात्रा, अक्षरालाच मात्रा असे म्हणतात, ही या अवस्थेत असते. अक्षर हे आता आहे की नाही? अक्षरच आहेत की नाही? आता हे अक्षर आहेत, तर हे अक्षरालाच मात्रा असे म्हणतात, ही अवस्थेत असते. विश्वाभिमान म्हणजे जागृत अवस्थेत बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याचा जो आभास, आपण करता, आपण भोगता इत्यादी प्रकारच्या जीवाने केलेला अभिमान. मी करता आहे, भोगता आहे, माझ्याशिवाय काही होत नाही असं जे काही वाटतं मनुष्याला, तो काय आहे? अभिमान आहे. विश्वाभिमान असं म्हणतात त्याला. तर हे ध्यानात घ्या. या सर्व तत्वाला आपण जाणतात आहे की नाही? आपल्याला कळतात का नाही? यातलं कोणचं कळत नाही आपल्याला, याच्यातलं सगळंच कळतं. म्हणून तर आपण याचे द्रष्टा आहोत. मग याच्यापेक्षा वेगळे आहेत की नाही आपण? तर ध्यानात घ्या, याच्यापेक्षा आपण वेगळे आहेत. आपण द्रष्टा आहोत, आपण साक्षी आहोत. मग द्रष्टा असल्यामुळं तर आपल्याला कळतं हे. या सर्व तत्वामध्ये आम्ही जाणतो त्याला. यासाठी ही तत्व म्हणजे गुरु म्हणतात, शिष्या तू नाहीस बाबा, हे कळणारे तुम्ही वेगळे आहात. ती सर्व जागृत अवस्थेसंबंधी आहेत, अर्थात तुझी नाहीत म्हणले हे. आता ही जागृती अवस्था आहे. जागृती अवस्थामध्ये कसा कारभार व्हावा याच्यासाठी त्या ईश्वरानं हे शरीर निर्माण केलं. आणि आपण उगीचच आपल्याकडे ओढून घेतो की हे मी करतो आणि माझ्यामुळं होतं म्हणून. तर काय आहात? तर तुम्ही याचा द्रष्टा आहात, साक्षी आहात. आपण साक्षी द्रष्टा आहोत. आपल्याला हे कळतं, ह्या वस्तू आपल्या नाहीत. मग आता तुम्ही म्हणता, महाराज ह्या वस्तू आपल्या नाहीत म्हणजे आता सोडून आम्ही कुठं जावं? तर ह्या वस्तू सोडून आपल्याला कुठंही जाता येत नाही. वस्तू सोडायच्या नाही, वस्तूला सोडायची जरुरी पडत नाही. या वस्तू आपल्या आहेत म्हणू नका फक्त. म्हणजेच हे सर्व दिसणारं जे दृश्य आहे ते दृश्य म्हणजे आपण नाहीत. हे ध्यानात घ्यायचं. दृश्य म्हणजे आपण नाहीत. म्हणून ते म्हणले की आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत. म्हणून म्हणले उमला पंचिनने आ अष्ट येवा तत्व 33 स्पष्ट ये दृश्य तुम द्रष्टा जान ये तुम केम थाईस वेद प्रमाण. तर स्थूल देहाची वर सांगितलेली काम क्रोधादी 25 तत्वे आणि जागृत अवस्थादी आता 8 सांगितलेली 8 तत्वे मिळून एकंदर 33 तत्वे स्पष्टपणे समजून येणारे आहेत. या सर्व तत्वास तुम्ही जाणतात म्हणजे ती तुम्हाला दृश्य व तुम्ही यांना द्रष्टा आहात. ही सर्व दृश्ये आणि दृश्याचे आपण द्रष्टा आहोत. ही तत्वेच तुम्ही नाहीत अशा विषय वेदांतप्रमाणे आहे. श्री शंकराचार्यांचंही वाक्यवृत्ती नावाच्या ग्रंथात हेच म्हणजे देहाहून आत्मा भिन्न आहे असे सांगतात. शंकराचार्य नावांचा वाक्यवृत्ती ग्रंथ आहे आणि तो वाक्यवृत्ती ग्रंथ तो आपल्याकडंच वाक्यवृत्ती ग्रंथ असतो आहे की नाही? आपल्याकडं आहे. बऱ्याच जणांकडं वाक्यवृत्ती ग्रंथ आहे.
आणि त्या वाक्यवृत्ती ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, घटद्रष्टा घटादि भिन्न सर्वता न घटो यता देहद्रष्टा तथा देहो नाह मित्यवधारयेत. म्हणजे घटापेक्षा घट पाहणारा वेगळा असतो की नाही, त्यासाठी हे त्यांनी जे सांगितलेले तत्व आहेत. तर हे आपले पाठीमागले जे 42 तत्व आहेत ना, 42 तत्व हे थोडेसे ध्यानात घ्या. 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे विषय 5 आणि त्यांच्या देवता. 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला माहितीत का कशानं ज्ञान होतं? आपल्याला ज्ञान होतं श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण, याच्यामुळं ज्ञान होतं. आणि त्यांचे विषय आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि त्यांचे दैवत आहेत दिशा, वायू, सूर्य, वरुण आणि अश्विनी कुमार. ह्या तिन्हींची सांगड असल्याशिवाय हे कार्य घडत नाही किंवा आपल्याला घडलेलं कार्य कळत नाही. मग 5 कर्मेंद्रिय आहेत, वाक, पाणी, पाद, शिष्ण आणि गुद. तर ह्यांचे विषय आहेत वचन, आदान, गमन, आनंद आणि विसर्ग. यांची दैवत आहेत अग्नी, इंद्र, उपेंद्र, प्रजापती आणि मृत्यू. आणि 4 अंतकरण आहे, मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार. हे 4 आपल्या अंतकरणाचे भाग आहेत, अंतकरणाचे. मग याचे विषय काय आहे? संकल्प, निश्चय, चिंतन आणि अभिमान. तर हे अंतकरणाचे भाग आहेत आणि अंतकरणामध्ये त्यांचे विषय आणि त्यांची दैवत आहेत चंद्रमा, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र. तर असे हे 42 तत्व आहेत. हे ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याला तर बघा, त्याच्याशिवाय हे कार्य घडत नाही. एवढं सर्व ईश्वरानं अगोदरच सर्व निर्माण केलेलं आहे ना, आपल्याला स्वातंत्र्य दिलं की त्या भगवान परमात्माची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला शरीर मिळालेलं आहे. म्हणून म्हणले हे शंकराचार्यांनी सुद्धा वाक्यवृत्तीमध्ये सांगितलं की आपण द्रष्टाच आहेत, आपण साक्षी आहेत. आपण हे शरीर आपलं नाही, पण याच्यावर आपण कब्जा केलेला आहे, शरीरावर कब्जा. पण आपल्याला कब्जा केलेला शरीरावर आहे, पण एके दिवशी आपल्याला हा कब्जा सोडावा लागतो. आपण एखाद्या गोष्टीवर कोणाच्या तर अतिक्रमण केला असेल, कब्जा केला असेल, तर ते सोडावाच लागतं. नाहीतर मग ते आपल्यावर केस करतात आणि केस करून कोर्टामध्ये गेलं तर कोर्ट आपल्याला ते सोडायलाच लावतं. आणि जर आपण नाही सोडलं तर मग आपल्याला ते कोठडीमध्ये डांबून टाकतात, आहे की नाही? व्यवहारामध्ये सुद्धा असंच आहे. जर आपण कोणाच्या जिमनीवर, कोणाच्या घरावर जर अतिक्रमण केलं तर ते आपल्याला केस करून आपल्याला ते बाहेर काढतात आणि केस केल्याच्या नंतर ते अतिक्रमणातून बाहेर काढतात. आणि जोपर्यंत ते आपण अतिक्रमण सोडत नाही तोपर्यंत जेलमध्ये राहावं लागतं. तर त्याचप्रमाणे आपण जर सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे कळण्यासाठी आपण या देहावर पंचमहाभूतांच्या ताबा केलेला आहे. तर जोपर्यंत आपण प्रेमानं हे शरीर सोडणार नाही तोपर्यंत आपल्याला 84 लक्ष योनीच्या कारागृहामध्ये आपल्याला डांबून टाकलं जातं. म्हणून मायबापा होय हे पंचीकरण, विचार सागर, अमृतानुभव, भगवंताचं नामचिंतन, श्रवण, मनन, निधिध्यासन. आपण कशासाठी हे बघायचंय? आपण उगीच बघत नाहीत, हे आपण ह्याच्याकडे उगीच पाहत नाहीत, उगीच चिंतन करत नाहीत आपण. नाहीतर मग आपल्याला ते भगवान परमात्माची कृपा नाही झाली, भगवंताला नाही ओळखलं, भगवंताकडं नाही लक्ष दिलं, आपण साक्षी आत्मा कुटस्थ ब्रह्मरूप आहोत हे जर नाही कळून घेतलं तर आपण काही केल्यानं आपली सुटका नाही. म्हणून आपण असणारं नामचिंतन सतत करायचं, शास्त्र बघायचं, ओळखून घ्यायचं आपण साक्षी द्रष्टा कशा आहोत, ती द्रष्टा कशा आहोत, साक्षी कशा आहोत, आत्मस्वरूप काय, ब्रह्मस्वरूप काय हे आपल्याला कळलं पाहिजे. जीव म्हणजे काय, आणि मग त्या भगवान परमात्माची भक्ती प्रेमानं झाली पाहिजे. आता तो एकटाच आहे तर त्याच्या संग एक होऊन राहणे हीच भक्ती, त्याचं अनुसंधान ठेवणं हीच भक्ती, त्याचं नामस्मरण करणं हीच भक्ती आहे. आणि जेही कर्म होतं तो परमात्माच आपल्याकडून करून घेत आहे. तरीही काही जणांचं असं म्हणणं येईल की मग जे बी होतंय ती जर भक्ती आहे तर मग लोक निषेधाचे कर्म करतात तर ती बी भक्तीच आहे का? मग तर ती भक्ती होऊ शकत नाही. निषेध आहे म्हणून आपल्याला कळण्यासाठी त्यांनी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं दिले की नाही आपल्याला अंतकरण. याच्यामुळं जे बी कर्म निषेधाचे घडत असतील ते कर्म आपण करायचेच नाहीत, सकाम कर्म करायचेच नाहीत.
आणि जे समाजकार्य आहे किंवा जी काय देवाची भक्ती आहे, पारमार्थिक आणि सामाजिक कार्य जे आहे ते करून मी करत नाही, माझ्याकडून भगवान परमात्मा करून घेत आहे, ही अशी आपली भावना असली पाहिजे. म्हणून असणारं हे ध्यानात ठेवायचं की अशा पद्धतीने हे कर्म घडतं. म्हणजे ईश्वर परमात्मा म्हणजे साक्षी चैतन्याच्या साह्यानं आपल्या शरीराकडून सर्व कर्म करून घेतले जातात. भक्त म्हणजे भक्ती करत असताना भगवंताची आपण भक्ती करतो पण चिंता सोडत नाहीत, तर मग आपण भक्त कसे? आता मी जर भगवंताची भक्ती, आपल्याला जर इथं व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं, आपल्या जिल्ह्याचा खासदार जर आपल्या बाजूनं असेल, आमदार खासदार किंवा एखादा मोठा नेता जर आपल्या बाजूनं असेल, तर आपल्याला भीती वाटत नाही जिल्ह्यामध्ये राहायला. आणि मग आपण जर भगवंताचे भक्त असू तर आपल्याला कशी भीती आणि चिंता का वाटावी? आणि भीती आणि चिंता जर वाटली तर मग आपण देवाचे भक्त कसे? तर हे ध्यानात ठेवायचं. भगवंताची भक्ती केल्यावर आपण निषेधाचे कर्म करत नाहीत, सकाम कर्म करत नाहीत आणि भगवंताची भक्ती करतो तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. भगवान परमात्मा आपल्या बाजूनच असतो. धर्माचे कर्म जर आपण केले, भगवंताबद्दलचं जर आपण चिंतन असेल, तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारावया. तर साधू संतांनी हे प्रमाण करून ठेवलेले आहेत की आपल्याला जर समजा काही संकट पडलं तर तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहतो. त्यासाठी ते द्रुपदीचं उदाहरण आहे. महाभारतामध्ये द्रुपदीला संकट पडलं तर भगवान परमात्माला काय करता येत नाही ते पहा. त्याला वस्त्र होता आलं. वस्त्र म्हणजे तो बघा, ते षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा, त्याला काही करता येतं माय बापा. डायरेक्ट साडी बनला, साडी. आणि ती एकच साडी कितीतरी मोठाले ढिगारे पडत होते तरी ती साडी संपत नव्हती. म्हणून तर तिथं उदाहरण दिलेलं आहे ते साधू संतांनी की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावया. भगवंताच्या नामचिंतनापुढे कुठल्याही अरिष्ट शक्तीचं काही चालत नाही. भगवान परमात्माच्या शक्तीपुढं, भगवंताच्या नामापुढं काहीही विघ्न करू शकत नाही. विघ्नांचा नाश होतो, संकटाचा नाश होतो, आपल्याला आनंद प्राप्त होतो, पण आपण ते नामचिंतन घेतलं पाहिजे. म्हणून शंकराचार्यांनी आपल्याला घटाचा दृष्टांत सांगितलेला आहे. तो कशासाठी बघा, जसा घटाचा, मडक्याचा किंवा भांड्याचा द्रष्टा पाहणारा घटाहून भिन्न असतो. आपल्या घरामधला एक आपण गाडगं घ्या किंवा तांब्या घ्या, गिलास घ्या, त्याचा आपण द्रष्टा आहेत की नाही, आपल्याला ते दिसतंय की नाही, आपल्याला ते कळतंय की नाही, आणि ते दृश्य वस्तू आहे. मग ती वस्तू आणि आपण एकच आहेत का? तर नाही. आपल्याला उघड उघड कळतंय. पण ते म्हणे, महाराज म्हणे, असले विचार कशाला कोण करीन? द्रष्टा म्हणजे आपण वेगळे, हे घट वेगळा, आणि हे असले विचार म्हणले कशाला कोण सांगते आपल्याला? पण आपल्याला साधू संत सांगतात, जसा घटाचा, मडक्याचा, भांड्याचा द्रष्टा पाहणारा घटाहून भिन्न असतो, कोणत्याही प्रकारे घटच होऊ शकत नाही, तसाच देहाचा द्रष्टा जो आपण स्वतः आत्मा, तो आपण कदापि देहरूप असू शकणार नाही. ध्यानात घ्या, घट वेगळा आणि आपण वेगळे असं आहे की नाही. तसं देहसुद्धा आपल्याला कळतो आणि देहाचा आपल्याला स्पष्टपणे आपल्या निदर्शनास येत आहे की नाही, की देह आपल्याला कळतोय की नाही, दृश्य आहे की नाही. मग देह आपण कशा असो, हेच कसं आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवत नाही. तर ध्यानात ठेवा, देह म्हणजे आपण नाहीत. ईश्वरानं दिलेली ही वस्तू आहे, त्याच्यावर कब्जा केलाय. पण कशासाठी कब्जा केलाय ध्यानात ठेवा. भगवंतानं सांगितलं याच्यावर कब्जा करा, पण मला ओळखून घ्या. मला ओळखण्यासाठी त्याच्यावर कब्जा करू दिलाय त्यांनी, या पंचमहाभूतांनी. आणि जर आपण देवाची ओळख नाही करून घेतली, आता देवाची ओळख करून घ्यायची का आपलीच ओळख करून घ्यायची? तर आपल्याला आपणच आपली ओळख करून घ्यायची. ध्यानात ठेवा, एका देवाशिवाय या जगात दुसरं कोणी नाही, ते तुम्ही देव आहात. पण आपल्याला
देवच आपण आहोत हेच आपल्या डोक्यामध्ये राहत नाही. आपण मनुष्य आहोत, आपण या जातीचे आहोत, या वर्णाचे आहोत, आपण असे आहोत, आपण तसे आहोत, आपण देह आहोत, आपण पुरुष आहोत, आपण स्त्री आहोत वगैरे वगैरे आपल्या डोक्यामध्ये बसलेलं आहे. पण हे काहीही तसं नसून हे भगवान परमात्मानं व्यवहार होण्यासाठी जरी जगत्रय निर्माण केलं असलं तरी व्यवहारही तुमचा व्हावा आणि व्यवहार करता करता तुम्हाला त्या परमात्म्याचं भजन करता यावं यासाठी देह दिला. मग देह उष्ण घेतला, उष्ण घेतलेली वस्तू परत द्यावी लागते हे तुम्हाला माहितीच आहे. मग उष्ण घेतलेली जी वस्तू आहे ती परत द्यावी लागत असेल तर मग हा देह उष्ण घेतला की नाही. मग जो देह उष्ण मिळाला तो पंचमहाभूतापासून घेतला आणि पंचमहाभूताला रिटर्न आपल्याला परत करावंच लागतं. जर आपण रिटर्न नाही केलं तर मग आपल्याला 84च्या फेऱ्यामध्ये जावं लागतं. त्याच्यासाठी आपण हा पंचमहाभूताचा देह रिटर्न करण्याच्या अगोदरच आत्मस्वरूपाचं म्हणजे आपलं साक्षीचं ज्ञान, द्रष्टाचं आपण द्रष्टा कशा आहोत हे ज्ञान आपल्याला कळून घ्यायचं. घट पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला असल्यामुळे जड आणि दृश्य आहे. तसा म्हणले तुमचा देहही पंचमहाभूतापासून झालेला असल्यामुळे जड व दृश्य आहे, म्हणून घटासारखा आहे. त्याचा द्रष्टा तुम्ही चैतन्य आहात. तुम्ही उघड उघड परमात्मा स्वरूप आहात. तुम्ही मायबाप हो. तर शिष्यानं प्रश्न केलाय, गुरु महाराज घट जसा उत्पन्न होतो तसाच राहतो म्हणजे वाढत नाही. मग तुम्ही या घटाला जर जड म्हणत असताल तर काय हरकत नाही, पण देह तर असणारा लहानाचा मोठा होतो. मग मला असं वाटतं की देहच चैतन्य रूप आहे. मग गुरुने उत्तर दिलेलं आहे. गुरु म्हणतात, बाबा एवढ्या गोष्टीवरून देह वाढतो, एवढ्या गोष्टीवरून जडाला चैतन्य म्हणता येणार नाही, देहाला चैतन्य म्हणता येणार नाही. कारण एखादी भीत बांधायची असेल तर त्या भिंतीवर इटावर इट रचून जरी असणारं त्याला वाळू सिमेंट लावलं तर ती भिंत वाढत राहते. मग तसा हा जड देह आहे. त्या जड देहामध्ये आपण रोज लहानपणापासून आतापर्यंत आपण खात आलो की नाही. याच्यामध्ये मेवा, मिठाई, पाणी, अन्न पाणी हे सगळं आपण टाकतो आणि याच्यामुळं हा देह वाढतो. याच्यावरून आपल्याला देह चैतन्य असं म्हणता येणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं किंवा उकरड्यावर तुम्ही रोजची रोज उकरड्यावर टाकता का नाही झाड्याला सगळं, आणि झाडून नेऊन उकरडा टाकायचा तर तो उकरडा सुद्धा वाढतो. मग उकरडा चैतन्य आहे का. तसं देह चैतन्य नाही, उकरडा चैतन्य नाही, घट चैतन्य नाही. तर या घटाचा द्रष्टा, देहाचा द्रष्टा, या उकंड्याचा द्रष्टा, सर्व वस्तूंचा द्रष्टा वेगळा असतो आणि वस्तू वेगळ्या असतात. आपण आपली शूद्र भूमिका सोडून द्यावी. ह्या वस्तू आपल्या नाही, ध्यानात ठेवा. घर आपलं नाही, दार आपलं नाही हे ध्यानात ठेवा. आता हे घर आपलं नाही तर मग हा देहरूपी घर तरी आपला असन का. आणि देहरूपी घर जर आपला असतं तर देह सोडावा लागला असता का. मग आपले आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, मग हे देह सोडावे लागले असते का. बरं आपण अशी कल्पना करा की आता आपल्या घरामध्ये आपण 10-5 माणसं असतो, सगळं मिळून कुटुंब. तर आपलं त्यांचं जमत नाही हे ध्यानात घ्या मायबापा हो. जर आपले आजे पंजे खापर पंजे हे जर सगळे असते का आता पस्तोर, तर मायबापा हो आपण कुठं राहिला असतो आणि काय झालं असतं, आपलं त्यांचं जमलं असतं का. म्हणजे तुम्ही म्हणता मग जमायला नाही पाहिजे का, तर जमायला पाहिजे. पण आता तुम्ही सांगा ना कुठं कुठं राहिले असते. आजे पंजे खापर पंजे सगळे नातेवाईक जर असते तर कोणासंग जमलं असतं. ही जमीन राहिली असती का, या जमिनीवर माणसाली जागा पुरली असती का. आता त्या भगवान परमात्माची सिस्टीम आहे. ते काय करतंय, जुनं काढून टाकतंय, नवं आणतंय, जुनं काढून टाकतंय, नवं आणतंय. म्हणजे ही जी निर्मिती आहे त्या ईश्वरालाच माहिती आहे काय करायचं ते. म्हणून ध्यानात ठेवा, आपण साक्षी द्रष्टा आहोत. आपण तितक्यापुरते आलो. आपण आता निषेधाचे कर्म करायचे नाही. निषेध माहिती आहे आपल्याला. निषेध म्हणजे चुकीचे कर्म, पापाचे कर्म, त्याला निषेधाचे कर्म असं म्हणतात. चुकीच्या कर्माला, पापाच्या कर्माला निषेधाचे कर्म असं म्हणतात.
आणि देवाने आमचं चांगलं करावं म्हणून जे काय आपण देवाकडं मागून जे काही करतो त्याला सकाम कर्म असं म्हणतात. मग देवाला काही मागायचं नाही, देवा तूच असावास आम्हाला आणि तूच भेटावास आणि तुझ्या स्वरूपामध्ये आम्ही विलीन व्हावं अशी देवाकडे विनंती केली पाहिजे. देवा आता तुझ्याजवळून आम्हाला दूर लोटू नको, देवा तुझ्याच स्वरूपाशी एकरूप करून घे. आता मला कळालं की तू आणि मी एकच आहेस म्हणून. मग आता मला तू दूर लोटू नको, आता मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. व्यवहारामध्ये मुद्दे ध्यानात घ्या. व्यवहारामधले आपल्याला असं वाटत असतं लहानपणी तर काय नुसतं मनुष्य खेळण्यामध्ये गुंग असतो, लहान लेकरं खेळतातच नुसते आणि त्या खेळण्यामध्येच ते आनंद मानतात. तरुणपणी आपल्याला वाटतं की ही पत्नी जी आहे का पाठीमागं बसलेली ती आपल्याला आपली असं वाटतं, पण मायबापा हो ही पत्नी सुद्धा आपल्याला खूप त्रास देते. मायबापा हो ध्यानात ठेवा. या जगामधलं उदाहरण ध्यानात घ्या. तुमच्या आमच्या चांगल्या आहेत हे सोडून द्या, पण स्त्री आपल्याला खूप काही त्रास देते. तुम्हाला कळतच नाही म्हणते. आता अगोदर कळत होतं तर आता कळतच नाही म्हणते. तुम्हाला व्यवहार जमत नाही, तुम्हाला व्यवहार कळत नाही, तुम्हाला येत नाही, तुम्ही असेच आहेत, तुम्ही तसेच आहेत, तुमच्यामुळंच झालं, ह्याच्यामुळंच झालं. आता काय सांगायचं मायबाप हो. मग जर आपल्याला असणारे जन्म दिलेले आईवडील सुद्धा म्हणतात तुझं डोकं जागेवर राहिलं नाही बाबा, आता तूच चुका करायला लागलास. आई वडील नावं ठेवतात, बायको नावं ठेवते आणि पुढं लेकरं बी नावं ठेवतात. म्हातारपणी तर म्हणतात आता आमच्या बाबाचं डोकं कामातून गेलं, आमचे बाबा आता काही पण बोलतायत. म्हणजे आपली कोणीच किंमत करीत नाही. जो किंमत करतो त्याला आपण विचारित नाही, जे आपले किंमत करत नाहीत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करतो. तर मायबापा हो आपल्याला कशाचं सुख आहे मायबापा हो. म्हणून असणाऱ्या साधू संतांच्या गोष्टी ध्यानात ठेवून जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे कार्यरत आहे तोपर्यंतच त्या भगवान परमात्माचं स्मरण राहो. डोळे मिटले तरी त्या भगवान परमात्माचं नामचिंतन ध्यानात यावं. डोळे मिटले तरी झोपी चालला तरी भगवंताला सांगावं तुझं नाम चालू दे या देहामध्ये. जाग झालं तरी तुझं नाम चालू दे भगवंता. आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही भगवंता असं त्याच्याकडं असणारी याचना केली पाहिजे भगवंताकडं. देवा तुझ्याशिवाय आम्हाला कोणी सोडविणार नाही. अशा पद्धतीने जर भगवंताकडं आपण रोज रोज मागणी मागू तर भगवान परमात्मा आपल्याला दूर कसा लोटेल. त्या भगवान परमात्माला जो शरण गेला त्या भगवंतानं त्याला दूर लोटलेलं नाही. विरोध भक्ती केली रावणानं, आता विरोध भक्ती केली रावणानं तरी त्याला मुक्ती दिली. कंसानं विरोध भक्ती केली तरी त्याला मुक्ती दिली. आता विरोध भक्ती केली तरी बी जर तो मुक्ती देतोय तर आपण जर प्रेमानं भक्ती केली आणि भावानं जर भक्ती केली तर आपल्याला दूर कसा लोटेल. पण मायबापा हो आपल्याला त्याच्याकडं लक्ष असलं पाहिजे त्या भगवान परमात्माकडं. म्हणजेच आपल्या श्वासामध्ये भजन चालू आहे, आजापा जप चालू आहे. माऊली ज्ञानोबा आहे त्या आजापा जपणे उलटपणाचा आणि तेथेही मनाचा निर्धार असे आपल्याला म्हणतात की नाही. आणि आजोपा जप म्हणजे आपोआप होणारा जप. प्राण चालवला जातोय का आपण चालवितो तर प्राण चालतो. आणि जर कोणी म्हणत असेल मी प्राण चालवितो तर झोपी गेल्यावर तुमचा प्राण कोण चालवित होतं. मग मायबापा आपण किती गोष्टी ओळखण्यासारख्या आणि किती समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण जर झोपी गेलो ना आपला श्वास जर बंद पडला तर आपण रात्री कचकणार का नाही. मग ध्यानात घ्या मायबापा हो झोपी गेल्यावर सुद्धा तो झोपत नाही. आता त्यानं कृपा तरी किती करावी. आपण झोपी गेलो म्हणजे हा देह जरी झोपी गेला तरी तो झोपत नाही म्हणून आपण सकाळी उठतो. तुम्ही कल्पना करा भगवंताला सांगा मला देवा रात्री झोपताना मला 3ला उठायचंय. जर तुम्हाला नाही देवाने 3ला उठविलं तर माझ्या कानाला खडा लावा. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. तुम्ही 4ला म्हणा 5ला म्हणा ज्या टायमाला म्हणता त्या टायमाला तुम्हाला ते उठविल. ध्यानात ठेवा. देवा मला 3 वाजता उठून मला ब्राह्मी मुहूर्तावर चिंतन करायचंय, मला 4ला उठवा, अगर मला 5ला उठवा, अगर 5:30ला उठवा. तुम्ही देवाकडे विनंती करा आणि बघा तुम्हाला सकाळी त्या टायमाला जाग येते का नाही. आता जाग येऊन बी आपण जर मरगळ घेऊन झोपत असू तर मग आता त्याला काय करावं. नाही म्हणे उठा येईन तोवरच टाईम निघून जातो.
पण तुम्ही भगवंताकडे ज्या बी गोष्टीचं नियोजन असणार, आपण जर भगवंताकडे विनंती केली तर भगवान परमात्मा आपली इच्छा पूर्ण करतो, हे ध्यानात ठेवा. म्हणून आपण या देहाचे द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, हे विसरायला नको. म्हणून शिष्य म्हणतो, गुरु महाराज हे आपलं झालं आहे का नाही, तर देह हा वाढतो म्हणून त्याला चैतन्य म्हणता यायचं नाही. म्हणून शिष्य म्हणतोय, महाराज मी तर जन्मलो आहे आणि मरणार हे खचित आहे, असे असून आपण मला आजर अमर म्हणता, तसा मी कसा असू शकेन ते सांगण्याची कृपा करावी. तुम्ही तर मला आजर न अमर म्हणायला लागलात आणि मी तर जन्मतो आणि मरतो. आता देह जन्मतून मरतो का हे जन्मतून मरतो? ध्यानात घ्या माय बापा हो. आपण कपडे आणतो, लहानपणापासून आतापर्यंत किती कपडे फाडले आणि किती कपडे टाकून दिले आणि किती कपडे आणले. मला वाटतं आतापर्यंत आपण जर कपडे आणलेले जर हिशेब करून ठेवला असता तर आपल्या घरी एक दुकान लागलं असतं कपड्याचं. एवढे कपडे आपण घेतले आणि ते टाकून दिले, आपल्याला काही दुःख झालं नाही. तसं इथून पाठीमागं आपण किती देह धारण केले आणि किती देह टाकले. मग आता तरी ध्यानात घ्या माय बापा हो, या कपड्याचा आणि आपला काही संबंध नाही. हे कपडे देहासाठी असतात, तसं देहाचा ना आपला काही संबंध नाही. पण देहामुळं आपला कारभार चालतो आणि कारभार चालण्यासाठी त्या परमात्म्यानं दिलेलं शरीर आहे. या देहाचा अहंकार घेऊ नये, देहाचा मीपणा आपल्याला येऊ नये, मी केलं माझ्यामुळं झालं म्हणू नये. हे सर्व ईश्वर परमात्म्याच्या सत्तेनं, ईश्वराच्या सत्तेनं ही सर्व होणारी कर्म, तर त्या कर्माचा आपल्याकडे अभिमान घेऊ नये. निषेधाचे कर्म करू नये, सकाम कर्म करू नये. जे जे बी कर्म होते ती परमात्म्याची सेवा आहे. मग बाकींचं जे आपण सेवा करू, सत्कार्य असतील, सत्कर्म असतील, समाजकारण असेल, परमार्थ असेल, हे सर्व जे कर्म होतात त्या कर्माचं फल भगवंताला अर्पण भगवंता तुझ्यामुळं होतं. अशा प्रकारचं हे आपला आजच्या पाठामधलं वर्णन आहे. तर गुरु म्हणतात, यास्क नावाच्या आचार्यांनी देहाला जन्मादी 6 विकार होतात, पण ते आत्म्याला होत नाहीत असे सांगितलेले आहे. मग हे 6 विकार कोणचे आहेत आपल्या देहाला? तर जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, जोय, अपेक्षियते, विनश्यते, षड्विकार काही सोय. म्हणजे सोपं सांगितलेलं आहे त्यांनी. देह जायते म्हणजे जन्मतो, जन्मल्यानंतर असतो, जन्मल्यानंतर वाढतो, त्याच्यानंतर तरुण होतो, त्याच्यानंतर वृद्ध होतो, त्याच्यानंतर मरतो. ह्या देहाचे 6 विकार आहेत. ध्यानात ठेवा. लहानाचा मोठा असल्या पुन्हा असतो, पुन्हा वाढतो, वृद्ध होतो आणि पुन्हा मरतो. तर हे सगळे विकार कशाचे आहेत? देहाचे आहेत. हे ध्यानात ठेवा. म्हणून ते म्हणले, हे वर सांगितलेले जन्मादी 6 विकार स्थूल देहास होतात. हे विकार कोणाला आहेत? हे देहाचे विकार आहेत, हे आपले विकार नाहीत. म्हणून त्यांनी सांगितलं की हे वर सांगितलेले जन्मादी 6 विकार स्थूल देहास होतात, पण तू स्थूल देह नाहीस. म्हणले स्वतः गुरु म्हणतात की बाबा शिष्याला, हे स्थूल देह तुम्ही नाहीत, तुम्ही तर स्वतः निर्विकार आत्मा आहात. देह विकारी आहे म्हणून आत्मा विकारी होऊ शकत नाही. जसे मातीपासून घट झाला म्हणून त्या घटात जे आकाश पोकळे असते ते जसे नवे झाले असे काही म्हणता यायचे नाही. आता घट असतो, घटामध्ये जी काही रिकामी जागा आहे ती काही नवी जुनी होत नाही, जशी आहे तशीच असते. तसं चैतन्य जसं आहे तसंच आहे. आपण चैतन्य आहोत, आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही. माय बापा ध्यानात घ्या. आपण देहाला मी म्हणल्यामुळं तर आपल्याला भीती वाटते जन्म मृत्यूची, पण देहच आपण नाही. तर मग आता देह, हे देहाची अवस्था अशी असतेच. जन्मत असतो, तरुण होत असतो, वृद्ध होत असतो आणि मरतो, वाढतो वगैरे सगळे. हे जे 6 सांगितलेले आहेत, तर मग ह्या देहाचे विकार आहेत. आणि देह आपल्याला तितका पुरता दिलेला असतो आपलं कार्य होण्यासाठी. आणि कार्य काय झालं पाहिजे, तर आपणच आपली ओळख करून घेतली पाहिजे. या जगामध्ये फक्त एक परमात्मा आहे, तोच भरून उरला आणि त्याच्याशिवाय दुसरं तिसरं काही नाही. आणि त्याच्यावर हे सगळं कारभार चालतो. म्हणून म्हणले, तर घटात जे आकाश असते तेही नवे झाले असे काही म्हणता यायचे नाही. रांद्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात. आता ते जे कुंभार गाडगे घडतात ना, त्यांना माहिती असतं ते कसे बनवायचे, काय करायचे ते. म्हणून म्हणले ते रांद्यात तयार झाल्यावर घट झाला असे म्हणतात. नीट ठोकून लांबरुंद झाला असे, वाढला असे म्हणतात. भाजून पक्व झाला म्हणजे परिणत अवस्थेला आला असे म्हणतात. त्यानंतर त्याला चीर पडली किंवा फुटला तर त्याला वृद्ध झाला असे म्हणतात. आणि फुटला म्हणजे तोच नाश पावला असे म्हणतात. पण घटात जे आकाश असते त्याला केव्हाही यापैकी एकही विकार होत नाही.
घटाचा दृष्टांत घेतलेला आहे त्यांनी, ध्यानात ठेवा. घट निर्माण केला जातो, घट असतो, घट वाढतो, घट मोठा होतो, घट फुटतो आणि घट मरतो. तसंच ह्या देहाचं सुद्धा, देह सुद्धा असणारा जन्मतो, असतो, वाढतो आणि वृद्ध होतो, तरुण होतो, वृद्ध होतो आणि मरतो. मग ह्या सगळ्या प्रक्रिया देहाच्या आहेत, आपल्या नाहीत. आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही. हे साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवलं. सर्व साधू संत तेच सांगतात शास्त्रामध्ये, आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही. कोणीही मरत नाही मायबापा, ध्यानात ठेवा. देह मात्र जातो, हे खरंच आहे. आपल्या अंगावरची कपडे किती फाडले आपण ते तुम्हाला मी सांगितलं. मग आता देह, आपण त्या अंगावरची कपडे फाटलं तर आपण रडत बसत नाही. आपण काय करतो, दुकानामध्ये जाऊन दुसरे घेऊन येतो कपडे आपण. तसं असणारे हे देह आपल्याला मिळालेले असतात. देह आपल्या इथून पाठीमागं कितीतरी आपण देह घेतले आणि देह टाकून दिले. 84 लक्ष योनीमध्ये आपण आलोत आणि मग आपलं जे पापुण्य समान झालं आणि तिथून पुढं आपल्याला मनुष्य जन्म आला. मनुष्य जन्म का आला तर भगवंताची भक्ती करण्यासाठी आला. का आला तर आपणच आपलं स्वरूप कळवून घेण्यासाठी आला. का आला तर आपल्याला अनुसंधान ठेवण्यासाठी आला. आपणच आपल्याला ओळखण्यासाठी आला. हे नियोजन भगवान परमात्माचं आहे. हे जग असं का, हे जग तसं का, ह्या जगात असं का होतं, तसं का होतं, तर ते चुकीचे कर्म केल्यामुळं असं होतं आणि तसं होतं. जे काय चाललेलं आहे जगामध्ये ते आपल्या चुकामुळं, त्या चुकीच्या गोष्टीमुळं ते असं घडत जातं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयशे किती. म्हणून ध्यानात ठेवायचं मायबापा हो, आपले कर्म आता तरी चुकू द्यायचे नाही. कर्म आपल्या पाठीमागं लागतं. मी केलं माझ्यामुळं झालं म्हणतो म्हणून मागं लागतं. आणि देहालाच मी म्हणतो म्हणून कर्म मागं लागतं, नाही तर अन्यथा आपल्या पाठीमागं कर्म लागत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून म्हणले हे घटाचं असा प्रकारचं होतं. पण घटामध्ये जे आकाश आहे त्या आकाशाला काही होत नाही. आकाश निरवयव असंगाने निर्लेप आहे. घटाप्रमाणे देह जन्मतो, जन्मल्यानंतर असतो, नंतर वाढतो, नंतर तरुण होतो, नंतर वृद्ध होतो, शेवटी मरतो. पण तुम्ही आत्मा सहाय्य विकाराहून म्हणजे विकारा वाचून निर्विकार, निरावयव आणि असंग आहेस. याच प्रकारचे म्हणजे आत्मा जन्मादी षडविकार रहित आहे असे निरूपण भगवद्गीतेत हे 2ऱ्या अध्यायामध्ये केलेले आहे. आणि त्या भगवद्गीतेतलं 2ऱ्या अध्यायातलं हे प्रमाणसुद्धा त्यांनी इथं लिहून ठेवलेलं आहे. न जायते मिर्यते वा कदाचिन्नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतयम पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे. गीता अध्याय 2 श्लोक 20. तर तुम्ही कसे आहेत म्हणून ह्या श्लोकामध्ये सांगितलं मायबापो. आपण वाचले असेल गीता, हा श्लोक वाचला असेल, पण याच्यावर विचार केला का? माऊली ज्ञानोबा राय श्रीकृष्ण भगवंताने लिहिलेला श्लोक आहे. हे श्लोक आणखी डबल वाचा म्हणजे तुमच्या ध्यानात येईल तुम्ही कसे असणारे म्हणजे मुक्त आहात, तुम्ही कसे आत्मा आहात, कसे साक्षी आहात हे तुम्हाला कळून येईल. हा अपरोक्ष आत्मा कधी जन्मत नाही, कधी मरण पावत नाही, हा श्लोकाचा अर्थ आहे. अपरोक्ष रूप आत्मा कधी जन्मत नाही, कधी मरण पावत नाही. जन्मून पुन्हा अस्तित्व रूपाने असणाऱ्या दुसऱ्याही विकारास प्राप्त होत नाही. तो अजन्मा आहे. तो नित्य आहे, शाश्वत आहे, सदा सर्वदा अव्यय आहे. तो पुराण वृद्धी लक्षण रूप 3ऱ्या विकारा वाचून म्हणजे अनादिसिद्ध आहे. आणि शास्त्राधिकात शरीराचा नाश होऊ शकतो, पण आत्म्याचा नाश होऊ शकत नाही. तर बा शिष्या ध्यानात ठेवा, आपला नाश करायला कोणीही समर्थ नाही महाराज. ध्यानात ठेवा. एखाद्या माणसानं आपण काय म्हणतो की या माणसानं असं केलं, त्या माणसानं तसं केलं, या माणसानं ती माणसं मारले, असं केलं. अहो जडाला तर कोणी बी मारील, कपड्याला तर कोणी बी फाडील हो. पण कपडे फाडता येतील, देह असणारे जड आहेत त्या देहाला मारता येईल, परंतु आत्म्याला मात्र मारता येत नाही. ध्यानात ठेवा. आत्मा अजर आहे, अमर आहे आणि तो आपण आत्मस्वरूप आपण आहोत. म्हणून ध्यानात घ्यायचं की म्हणून तर बा शिष्या सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवून आपण स्वतः निर्विकार शुद्ध आत्मा व्हावा असा अनुभव घेऊन तो आपल्या मनात दृढ करून ठेवावा. तर अशा पद्धतीनं हे सांगितलेला आजचा पाठ आहे. तर हा झालेला पाठ असणारा सद्गुरू सच्चिदानंद रोहिदास बाबांच्या चरणी अर्पण करून बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे. जे काळांचे व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो. भोता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाव, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळे भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चैतन्य जे आलंचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी ते लोकी, भजे जादे प्रके अखंडित. आने ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये. द्रष्टा द्रष्ट विजय हुवावे जे, एत मने श्री विश्वेश्वरावो. हा वैल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रविदास भगवान की जय. सब संतान की जय. आजची काय रेकॉर्डिंग झाली नाही बघा. ते रेकॉर्डिंग आपण आवाजामध्ये ती गेली आपली रेकॉर्डिंग. आज रेकॉर्डिंग झालं नाही. आजचा काय पाठ येणार नाही तुमच्याकडं. ते आवाज येत नाही म्हणून आपण सुरुवातीला ते हलवाली केलं, ते रेकॉर्डिंग नाही झाली. रेकॉर्डिंगचं बटन मुक्त जय हरी. आमचं रेकॉर्डिंगच नाही केली. दिली रेकॉर्डिंग. आजचं आता रेकॉर्डिंग नाही झालं ते. जय हरी. काय रेकॉर्डिंग नाही म्हणलं झालं. आजचं रेकॉर्डिंग नाही झालं. जय हरी जय हरी. मुक्ती कसं काय झालं ग? हा तू बी लक्ष देत नाहीस बघ थोडं बी. तू बी लक्ष देत नाहीस म्हणलं थोडं बी. इथं येऊन बघायचं रेकॉर्डिंग चालू आहे का नाही का. मग आलीस ना आपण आवाज आला नाही.